फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती पियुष. पुढचा बॉल गुड्डूचा राऊंड विकेट. हा बॉल देखील टप्पा पडलाय, थोडासा जास्त बाहेर निघालाय, क्रीजचा वापर जास्त झालाय. टप्पा पडल्यानंतर 7व्या 8व्या 9व्या स्टंपवरनं चेंडू वळलाय जास्त बाहेर आणि दोन हातचा मंतर झालेत. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलनं धाबा वाढले. टीमचे टोटल आता धावफलकावरती 5 धाबा. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. अगदी 2 ओव्हरचा मॅच आहे, वेळ नाही आहे म्हणून 2-2 षटकांच्या मॅच खेळले जात आहेत. ही प्रेक्षकांची गर्दी संध्याकाळमध्ये. आज महिला वर्ग देखील आलेले आहेत, त्यांचं सहर्षाने हार्दिक स्वागत आहे. हा बॉल देखील फुल टॉच चेंडू होता, त्याचा वापर करू शकलाय का पाहूया. एक्स्ट्रा कव्हरला केलाय, क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू, घासला आग लावणारा, जमिनीला आग लावणारा या मैदानामधला एक जबरदस्त दर्जेदार स्ट्रोक ओमच्या बॅट मधनं हा चौकार पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला भेदलाय, चेंडू सीमारेषे पलीकडे 9 धाबा. आज अनेक महिला वर्ग देखील आलेले, त्यांचं सहर्षाने हार्दिक स्वागत आहे. सर्वांची कामं संपली आहेत. फायनलचा मॅच पाहण्याकरता अनेक महिला वर्ग आलेले आहेत आणि भारतामध्ये आपण पाहिलं तर नारी शक्तीला सलाम आहे. 9 धाबा झालेल्या आहेत. एकेकांच्या मोबदल्यामध्ये प्रेक्षक वर्ग टक लावून मॅचला बघतायत. एका बाजूला बॅटिंग करणारा संघ साई 11 गोलकोट, चिपळूण तालुक्यातलं गोलकोट गाव, तिथनं पनवेलचा प्रवास गाठलाय. हा बॉल समोर केलाय, एक्झिक्यूट केलाय, लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक आहेत. टप्पा पडण्याचा चेंडूला पकड केली. पहिली धाव जलद गतीने, दुसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू झालाय आणि बघता बघता दोन्ही बॅटरना 2 धाबा पूर्ण केलेल्या आहेत. ओम चांगली बॅटिंग करतोय. धाव फलकावरती धाबांचा विचार केला तर टीमची टोटल तर धाव फलकावरती 11 धाबा. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये या मॅच मध्ये निराश कोणी केलं तर शुभम कासेकरने केलं. त्यांचा ट्रम्प कार्ड, त्यांचं हुकमे काम, चेंडूचा विचार केला. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 11 धाबा धाव फलकावरती आहेत. पंचांचं कौतुक करावं लागेल, ज्याबद्दल पंचांची कामगिरी राहिली आहे, खूप चांगली कामगिरी. कारण मी आज एकच दिवस आलोय, पंचांची कामगिरी मी पाहिली आहे. जबरदस्त कामगिरी, एकी मॅच मध्ये थांबले नाहीये, जबरदस्त कामगिरी त्यांची राहिली आहे. पुढचा बॉल, हा बॉल देखील मिडॉपच्या डोक्याबंद खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉपला, परंतु त्यांच्या डोक्याबंद चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. हे अग्रेशन पाहायला मिळतात. यष्टीरक्षक स्वतः कॅप्टन आहेत. थोडेसे हावभाव CCD लाईव्ह वरती दाखवले जात आहेत. आज संध्याकाळमध्ये मजा येणार आहे. किंग्स 11 पनवेलची स्पर्धा. साई 11 गोलकोटचा संघ 13 धावांवरती. पहिल्या षटकातले 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहिलं तर पपन 11 पेट. पेट नाव आपण पाहिलं तर ग्रामीण बिग बाश धमाकामध्ये पेट नाव देखील झळकलं. RCC पेट या नावानं उतरलं होतं संघ. आज तोच पेट गावातला संघ इथं किंग्स 11 पनवेलची स्पर्धा खेळण्याकरता. क्षेत्ररक्षक फ्लाइंग स्लीप एक खेळाडू, गली एक, शॉर्ट फायनिंगचा खेळाडू, आतमध्ये मिडॉपला एक क्षेत्ररक्षक, बाकी सर्व क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती. हा बॉल शॉर्ट मध्ये टाकलाय, खेचून मारलाय ऑन साइडला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. ओमचा संपलाय खेळ. 13 धावांवरती दुसरा धक्का, दुसरा ब्रेक थ्रू. साई 11 गोलकोट संघाला दुसरा ब्रेक थ्रू. ओम चांगली बॅटिंग करत होता, मोठा फटका खेळायचा होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षकांना पकडलाय झेल. रॉकीने चांगला झेल पकडला, त्याला माहित आहे, त्याला ठाऊक होतं ओम बरसलाय, ओम गरजलाय, त्याची विकेट फार महत्वाची आहे. ती विकेट त्याला मिळाली. रॉकीने चांगला झेल पकडला आणि मला वाटतं जो नाव पेट ग्रामीण बिग बॅश धमाकामध्ये झळकलं त्याच ठिकाणून आज संघ आला पेटचा. हे नाव खूप चर्चेमध्ये राहिला. शेवटच्या रात्रीपर्यंत तो संघ खेळत होता. त्याच्यामध्ये उस्मान पटेलची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती. आयकॉन खेळाडू म्हणून RCC पेट, RCC पेट, पण तोच गाव आहे पेट. त्या ठिकाणी मॅचकडे जाणं फार महत्वाचं. पियुष मैदानामध्ये नॉनस्टेकनला बॅट्समॅन आपण पाहिलं तर भावेश 5 मिनिटांमध्ये 1 षटक हाताळणं फार गरजेचं आहे. 1 षटक तुम्ही 5 मिनिटांमध्ये हाताळलं. आता 5 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे आणि ते पेनलाइज केलं जाईल. हे नियम आयोजकांकडे आहेत, याचं भान ठेवा. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं, संघाकडनं दुसरं षटक घेऊन रॉबिन. पहिला बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑनली बॅटचा संपर्क झाला नाही. पियुष अगदी अक्रॉस सिस्टम गेले होते, शफल झाले होते, जागा बनवली होती. डॉट बॉल आलाय. 13 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. साई 11 गोलकोट. पुढचा बॉल रॉबिन. हा बॉल देखील काय घडलाय, एस्ट्यांचा वेध घेणारा बॉल आहे. दांडी गोल केले, बेल्स खाली पडली आहे. तिसरा धक्का, तिसरा ब्रेक थ्रू. पियुष देखील बाद झालाय.
3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. साई 11 गोलकोटचा संघ एक नवोदित खेळाडूंचा संघ आहे ज्यांचं वय जास्त नाही आहे. त्यांच्या संघामध्ये आपण पाहिलं तर 20 ते 25 वर्षाचे सर्व खेळाडू आहेत, परंतु आज लांबचा प्रवास केलाय. चिपळूण तालुका आणि चिपळूण तालुक्यातलं एक छोटेसं गाव गोलकोट आणि त्याच्यातली एक छोटीशी वाडी आपण पाहिली तर भोई समाज, आणि भोई समाजातला हा साई 11 भोई समाजातला संघ इथपर्यंत आलाय आपल्या वाडी करता आणि वाडीचं नावा करता आणि भोई समाजाकरता साई 11चा संघ दाखल झाला. नवीन फलंदाज राज कासेकर बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. 3 फलंदाज बाद झालेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावरती धावा झालेत 13 धावा. शेवटचे 4 बॉलचा खेळ शिल्लक. चांगला कमबॅक केला रॉबिननं 2 चेंडू हाताळले, 2 चेंडू मध्ये धावा दिल्या नाहीयेत. एक फलंदाज बाद केला. पुढचा बॉल क्रॉस बॅटने खेळायचा. बॉल बॅटचा संपर्क तेवढा चांगला झाला नाहीये. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, त्यांना बॉलनं पकडलं, एक सिंगल डाऊन दिली आहे. भावेशला स्ट्राईक देण्यात आलेली आहे. भावेश हे नाव टेनिस बॉल मध्ये झळकणारं नाव आहे. हा गोलकोटचा ट्रम्प कार्ड आहे. पेटचा संघ आपण लक्षात घ्या. पप्पन 11 पेट आपण लक्षात घ्यायचं. 10 मिनिटांमध्ये 2 षटक संपणं कंपल्सरी, अन्यथा पेनलाइज केलं जाईल. आयोजकांना जी सूचना माझ्यापर्यंत पोहोचली आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. पप्पन 11 कॅप्टन 7 मिनिटाचा वेळ समाप्त झालाय. 3 मिनिटांमध्ये अजूनही 3 चेंडू हातला घ्या. तुम्हाला वेळ जास्त घेऊ नका. पुढचा बॉल, हा बॉल थोड्याशा धीम्या गतीने टाकलेला बॉल तर मागे घ्यायचा. क्षेत्ररक्षक बीट झाले. चेंडू त्यांना हुलकावणी देत असताना सीमारेषेच्या पलीकडे नशिबाचा चौकार. नशीब देखील भाग्यवान लोकांचा साथ देत असतो, बहादूर लोकांचा साथ देत असतो. आता भावेचा साथ दिलाय नशिबानं. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली चेंडूनं. चेंडू सीमारेषा पलीकडे नशिबाचा चौकार. धाबा मारले 18 वरती 3. शेवटचे 2 बॉल. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दिशेमध्ये परिवर्तन केलं पप्पननं राऊंड विकेटनं. पुढचा बॉल, हा बॉल थोडासा पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता. सफल झाले ते बॅट्समॅन आणि पंचांचा इशारा आपण पाहूया. लेग स्टंपच्या बाहेर बॉल गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी दिलाय. मिस्टर एक्स्ट्रा धावा मांडले. त्यांची टोटल आता धाव फलकावरती 19 धावा. प्रेक्षक आज टक लावून बघता. असं वाटतं की पिक्चर लागली आहे. प्रेक्षकांना घरी जायचे कुठंच लागली नाहीये. प्रेक्षकांनी मॅच बघायची. प्रेक्षक टक लावून बघतायत. किंग्स 11ची स्पर्धा आधी यशस्वी होणार आहे. 2 ओव्हरचा मॅच जरी असला प्रेक्षक कशा पद्धतीने बघतायत ते बघा. भावेश ऑन स्ट्राईक. नागपुराचा फलंदाज आहे. चांगला यशस्वी खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे चिपळूण तालुक्यामध्ये. पुढचा बॉल, रॉबिन देखील कुठे कमी नाही. 4 बॉल मध्ये 6 धावा त्याने खर्च केले. पुढचा बॉल, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 19 वरती 3. हा बॉल लोवर फुल टॉस चेंडू मिस स्ट्रोक हव्यामध्ये आहे. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये पकडलाय झेल. भावेचा संपलाय खेळ. 4था धक्का साई 11 गोलकोट संघाला. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल खेळण्याकरता कुठला बॅट्समॅन नवीन फलंदाज मैदानामध्ये जाणार आहे. 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उजव्या हाताचा फलंदाज राईटी बॅटर मैदानामध्ये मकरंद दाखल झालाय बॅटिंग करण्याकरता. साई 11 गोलकोट. एवढ्या लांबचा प्रवास का केला? अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असेल. साई 11चा संघ अजूनही लांबचे प्रवास करतात कारण त्यांना आपल्या भोई समाजाचं नाव उंचीवरती न्यायचं. ज्या पद्धतीने आपण महामानव चषक बघतोय त्याच्यामध्ये देखील आपण पाहिलं तर अनेकांना आपल्या पनवेलचं नाव मोठं करायचं आहे, अनेकांना आपल्या समाजाचं नाव मोठं करायचं आहे, परंतु या साई 11ला आपल्या भोई समाजाचं नाव मोठं करायचं म्हणून एवढ्या लांबण्याला. शेवटचा बॉल होता त्याच्यावरती फटका घ्यायचा होता मकरंदला. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का? दुसऱ्या धाव्याकरता बॅटर परत आले. पंचांचा इशारा आपण पाहणार आहोत. 1च धाव मिळणार आहे. एका धावाने धाव फलकावरती धावा दिल्या. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा दिल्यात 20 आणि 21 धावांचं टार्गेट आता सेट करण्यात आलंय. 12 बॉल आणि 21 धावांचं समीकरण तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. सीसीडी लाईव्ह क्रिकेट काउंटडाऊन यांच्या स्क्रीनवरती ग्राफिक्स राहुल जमच्या टेक्निकल टीम मध्ये या ठिकाणी ग्राफिक्स दाखवण्याचं कार्य देखील करतात. राहुल आपलं सहर्षण हार्दिक स्वागत आहे. आणि आज घरी बसल्याने जे प्रेक्षक बघतायत ना त्यांना खूप आनंद होत असेल. जे ग्राफिक्स असतात जे लाईव्ह दाखवले जाते त्याच्यामध्ये एक अचूक माहिती दाखवली जाते. प्रेक्षकांना मजा वाटते. अनेक प्रेक्षकात जे आकडे आहेत ते वाढलेत. अनेकांना मजा येते ही स्पर्धा पाहण्याकरता. आज साई 11 गोलकोटचे जे समर्थक आहेत ते देखील पाहत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर घर बसल्यामध्ये या स्पर्धेचा आनंद कोण घेतो? या स्पर्धेचे आयोजक चमकेश दिबीकर साहेब. त्याचबरोबर आपण पाहिलं तर सुशांतजी पवार साहेब या मैदानामध्ये आहेत. चांगली भूमिका ते राबवत आहेत. सुशांत कांबळे ते चांगली भूमिका राबवत आहेत. त्यांचं सहर्षण अधिक स्वागत आहे. किंग्स 11 पनवेलची स्पर्धा या मॅच मध्ये 20 धावा झालेत. 21 धावांचं आव्हान सेट करण्यात आलंय.
पपन 11 पेट आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. मॅचला सुरुवात केली जाणार आहे. पंच मैदानामध्ये दाखल होतील, त्यांचं कौतुक करणार आहे कारण चांगली कामगिरी त्याने केलेली आहे. रायगड क्रिकेट असोसिएशनचे पंच या ठिकाणी मला लाभलेले आहेत, त्यांचा देखील सहर्षण हार्दिक आभार. चांगली कामगिरी त्याने केलेली आहे. रायगडला अगदी टेनिस बॉलची पंढरी का म्हटलं जातं, त्यांना अगदी टेनिस बॉल मध्ये खूप चांगलं योगदान दिलं रायगडनं. सलामीवीर चला प्लीज मैदानामध्ये यायचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. हळूहळू पावण्याने 21 धाबांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला पपन 11 पेट, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर साई 11 गोलकोट 20 धाबा त्यांना बनवलेत. 21 धाबांचं आव्हान ठेवलंय. या मॅच मध्ये जो जिंकेल तो पुढे जाणार आहे. 10 मिनिटाचा कालावधी आहे. 10 मिनिटांमध्ये 2 षटक हातलायचे तुम्हाला, 2 षटक संपवायचे आहेत. साई 11 गोलकोटचा संघ या ठिकाणी दाखल झालाय. त्यानं प्रथम बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. हर्षन आणि गुड्डू. पपन 11 पेट संघ 21 धाबांचा पाठलाग. प्रेक्षक शांततेने बघतायत. प्रेक्षकांना असं वाटतोय की एक मोठी पिक्चर लागली आहे, शांततेने बघायची आहे आणि पिक्चर सुपरहिट होणार आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. कारण स्पर्धा कोणाची आहे? किंग्स 11 पनवेलची स्पर्धा आहे आणि किंग्स 11 पनवेलचं नाव संपूर्ण टेनिस बॉल मध्ये या पट्ट्यामध्ये गाजतोय. त्याने स्पर्धा भरवली आहे. सामन्याला सुरुवात करा. जास्त वेळ घेऊ नका, चर्चा करू नका. 10 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. चेसिंग करायचं, 21 धाबांचा पाठलाग करायचा आहे. चला प्लीज ऑल सेट ऑल राईटचा इशारा घेईल. राज कासेकर पहिलं षटक घेऊन कमी वयामध्ये चिपळूण तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या खेळाडूंना आपलं नाव केलंय. अगदी आपण पाहिलं तर बरेच वर्ष टेनिस बॉल खेळलाय, परंतु कमी वयामध्ये या खेळाडूचं नाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झलकलाय. तो गोलंदाजी मार्क वरती राज कासेकर, स्ट्रायकर वरती संघाचा कॅप्टन हर्षल बॅटिंग करण्याकरता जबाबदारी त्याने स्वीकारली. दुसऱ्या बाजूला गुड्डू आलाय. पहिला बॉल 12 मध्ये 21. पहिला बॉल पावण्यांचा वापर केलाय. फटका तेवढा चांगला नाहीये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरची दिशा निवडली. क्षेत्ररक्षक ओम आलेत, वेगाने आलेत. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळाली. डकआउट मधनं टाळ्या वाजतायत. अगदी या स्पर्धेमध्ये 4थं पर्व आहे. आपण 2 कॅमेऱ्याचा वापर केलाय. 6-7 कॅमेरे असते, सर्व दृश्य तुम्हाला पाहायला मिळाले असते, परंतु पहिल्या बॉल वरती एक सिंगल, चांगलं क्षेत्ररक्षण पहिल्या बॉल वरती. स्ट्रायकर वरती आपण पाहिलं तर गुड्डू. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राज कासेकर. पुढचा बॉल, हा बॉल चांगला खोलात टाकलेला बॉल होता. ऑन साईडला फक्त दिशा दिली. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वेगाने आले. पहिली धाव जलद गतीने. फंबल झालेत. चूक केली आहे, चुकीला माफी नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वायदिश लॉंगॉनला आले. त्यांनी पंचांचा इशारा आपण पाहिलं तर 1 शॉट. अगदी आता चूक केली आहे, बॅटरनं चूक केली. 1 शॉट चा इशारा पंचांच्या माध्यमातून झालाय. चुकीला माफी नाहीये म्हणून मी कौतुक केलं होतं पंचांचं. पंचांची कामगिरी फार महत्वाची राहिली आणि चांगली कामगिरी. धाबा वाढले. टीमची टोटल आता धाव फलकावरती 2 धाबा पूर्ण केले होते धावून, परंतु चूक कुठेतरी केली आहे दोन्ही बॅटर मधनं. एक बॅटरनं म्हणून एकच धाव मिळाली आहे. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 धाबा. स्ट्रायकर वरती गुड्डू, नॉन स्ट्रायकर हर्षल. आपण 11 पेटची जोडी. हा बॉल पुढे टाकलेला बॉल होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा. वायदिश लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. शुभम कासेकर त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. 3च धाबा 3 बॉल मध्ये. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 12 बॉल मध्ये 21 धाबांचा पाठलाग. किंग्स 11 ची मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 3 धाबा राज कासेकर. पुढचा बॉल हर्षल कॅप्टन करता. बॅकफूट वर गेले, जागा बनवली आहे, समोर एक्झिक्यूट केलाय, लॉंग ऑफला क्लिअर केलाय आणि आता हर्षलनं म्हटलंय आपला फटका 440चा झटका के काय. राज कासेकरचं स्वागत केलंय. त्याला म्हटलंय तुझं कमी वयामध्ये नाव झालंय, परंतु आमचा पपन 11 पेटचा संघ ही स्पर्धा जिंकण्याकरता आलाय. अगदी समोर खेळलाय, सरळ बॅटनं षटकार. धावा 9 झालेत. आता बॅलन्स मध्ये 12 धावा शिल्लक आहेत. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू 12 धावा. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पावल्यांचा वापर. 1 तेरी 1 मेरी एवढ्या सोप्याने तर राज कासेकर बनवून देणार नाहीये. राजनं देखील दाखवून दिलं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझं नाव का गाजतंय. दुसऱ्या बाजूला हर्षल. हे बॅटल चांगलं आहे की काय. टेनिस बॉलची परिभाषा. 7 बॉलचा काही शिल्लक, 12 धावांची गरज. पुढचा बॉल. हा बॉल फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळले. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वा प्रयत्न केले परंतु अयशस्वी. चेंडू सीमारेषा पलीकडे. धावा 6 मिळणार आहेत.
शुभम कासेकरच्या डोक्यावरनं हाताला बॉल लागला, त्याच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषा पलीकडे. धाबा 6, 15 धाबा पहिल्या ओव्हरमध्ये हर्षलने बनवले. आता 6 बॉलमध्ये 6 धाबांची गरज या मॅच मध्ये जिंकण्याकरता. पपन 11 पेठ संघाला मॅच जिंकायचा. पहिल्या ओव्हरमध्ये राजच्या विरोधात 2 षटकार. पहिल्या 3 बॉलवरती हुकमत कोणाची होती? तर गोलंदाजाची हुकमत. आणि त्याच्यानंतर कोणी हुकमत दाखवली? ते बॅट्समॅन हर्षल. त्याने दाखवलंय मला पपन 11 पेठ संघाचा कॅप्टन का बनवलाय. त्याला चर्चा करू नका. हर्षलने दाखवून दिलं पपन 11 पेठचा कॅप्टन मी का आहे, मला जबाबदारी का दिली आहे. आणि भगवान एक असा डायरेक्टर आहे, जबाबदारी त्याला देतोय. 6 बॉलमध्ये 6 चेंडूचं काही शिल्लक आहे. 6 धाबांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती कोण येणार, जबाबदारी कोण घेईल? हर्षलने जबाबदारी स्वीकारली आहे. भगवान असा डायरेक्टर आहे जो जबाबदारी त्याला देतो, जो जबाबदारी घेऊ शकतो. आणि हर्षलने जबाबदारी घेतली कॅप्टनची, त्यानं पूर्ण निभावली आहे. 2 षटकार ठोकले. 6 बॉलचा काही शिल्लक आहे. 6 धाबांची गरज. सुयश गोलंदाजी मार्ग वरती असे सामने त्याने बरेच वेळा जिंकवले, म्हणून त्याचा वापर केलाय. ट्रम्प कार्डचा वापर केलाय. आणि आता हुकमेकाचा वापर. सुयश आलाय. सुयश गोलंदाजी मार्ग वरती. आणि ट्रम्प कार्ड एका कधी वापरायचा असतो? समोर बादशाह असला तेव्हाच हुकमेकाचा वापर करायचा आहे. 6 बॉल 6 धाबांची गरज. स्ट्राईक रेट वरती गुड्डू. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज तयार. 6 बॉलमध्ये 6. ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक. पहिला बॉल आतमध्ये येणारा बॉल होता. फिंगर रोल केलं, हलक्या हाताने ढकलून दिलाय. पावल्यांचा वापर केला होता. आणि पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले. शुभम कासेकर चूक करताय, चुकीनं माफी नाहीये. फंबल झाले, त्याच्यावरती ज्या ठिकाणी 1 धाव होती 2 धाबा पडून पूर्ण केल्या. बॅटरचं कौतुक करीन मी. चर्चा करावं लागेल या दोन्ही बॅटरची. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, प्लॅनिंग चांगली आहे, खेळ चांगला आहे, अगदी चांगलं सेन्सिबल क्रिकेट ते खेळत आहेत. आता इथून 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉलमध्ये 4 धाबांची गरज. 5 चेंडूचा काही शिल्लक आहे. 4 धाबा बनवायचे आहेत. गुड्डू सेन्सिबल क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले पहिल्या बॉलवरती. आता गुड्डूच्या विरोधात एक फ्लाइंग स्लिप लेव ठेवलाय. एक शॉर्ट फाईंड, एक शॉर्ट स्क्वेल, एक शॉर्ट एक्स्ट्रा खावा. बाकी सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. 5 मध्ये 4. सुयश हो आतमध्ये आणलाय बॉल. टाळ्या वाजले, शिट्ट्या वाजतायत. मॅच ऑन. 4 बॉल 4 धाबांची गरज पपन 11 पेठ संघाला. गुड्डून पहिल्या बॉल वरती 2 धाबा घेतलेत. आणि त्याच्यानंतर अजून एक डॉट बॉल आलाय. नॉन स्ट्रायकिंगला हर्षल. त्याचे हावभाव, त्याचे ऍक्शन, त्याचे रिएक्शन तुम्हाला दाखवले जातात. कारण कॅप्टन आहे, त्याच्या मनामध्ये बरंच काही चालू आहे. ही मॅच आपल्याला जिंकायची आहे. हारणं कोणाला पसंत नसतं. 4 बॉल 4 धाबांची गरज. ही मॅच कोण जिंकणार आहे? क्वार्टर फायनलचा मॅच चालू आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुयश. राईट अप ओव्हर द विकेट. पुढचा बॉल गुड्डू करता. हा बॉल थोडासा टप्पा ठेवला होता, मागे टप्पा ठेवला होता. ऑन साईडला फक्त दिशा दिली. शॉर्ट स्क्वेअर निघला. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 1 धाव जाऊन दिली आहे. दोन्ही बॅटरने 1 धाव पूर्ण केली आहे. आणि एका सिंगलच्या साहाय्याने धाव फलकावरती धाबा झाल्यात 18. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 3 बॉल मध्ये 3 धावांची गरज. पपन 11 पेठ कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग तुम्हाला करावी लागणार आहे. 3 बॉल 3 धावांची गरज. 8 ते 10 पावलांचा रनअप. सुयश गोलंदाजी मार्क वरती. ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक, ऑफ साईडला 4. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुयश. हा बॉल थोड्याशा धीमागतीने टाकलाय. बॅकफूट वर गेले, हलक्या हाताने चेंडूला कट केलं, स्टेअर केलं. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. शुभम कासेकर यावेळी मात्र थोडीशी चूक केली आहे का? पाहूया काय घडलंय या बॉल वरती. बॅटर OUT आउट. पंचांचा इशारा आपण पाहिला तर आता थर्ड अंपायरकडे डिसिजन सोपवण्यात आलाय. पहिली धाव पूर्ण केली गेली, तो दुसरा धावाचा प्रयत्न झाला. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर टीव्ही अंपायरची मागणी केली गेली आहे. 3 बॉल मध्ये 3 धाबांची गरज आहे. प्रेक्षक टक लावून बघतायत. अजूनही बरेच मॅच शिल्लक आहेत, तुमच्या भेटीला येणार आहेत. आता शेवटचा दिवस स्पर्धेतला. आणि पंचांचा इशारा आला. OUT आउट. हर्षलला परतावा लागणार आहे. पहिली धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धाबाचा प्रयत्न होता आणि त्याच्यामध्ये त्याला धावचित पकडलाय. आता 2 बॉल 2 धाबा. प्रेक्षक घटक लावून बघतायत. किंग्स 11 पनवेलची स्पर्धा, महामानव चषक. अगदी तुम्हाला 5 दिवसाची स्पर्धा आवडली आहे तर मला टाळ्यांचा गजर ऐकायचा. एकदा जोरदार टाळ्या या मॅच करता व्हायलाच पाहिजेत. वाजतायत. 2 बॉल मध्ये 2 धाबांची गरज आहे. क्षेत्ररक्षक नावून घ्या, चर्चा करू नका. म्हणून हिंदीमध्ये म्हटलं जातं शाम की चाय बड़े लोगों के समय के अनुसार लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए. इतनी ज्यादा भी चर्चा नहीं होनी चाहिए कि ज्यादा खर्चा होता है. जितनी ज्यादा चर्चा करोगे उतना ज्यादा खर्चा होने बना है. बिल्कुल स्ट्राइक रेट पर अब जाकर नहीं बनने पाता है. वो आंकड़े देखिए, यूट्यूब के आंकड़े देखिए, व्यूअर्स कहां पर चले गए.
और 5वां दिन है, आखिरी दिन है, चौथा साल है, कमाल है, बेमिसाल है। दो गेंदों का खेल बच्चा भाई, 2 रनों की जरूरत है। कर्मभूमि की दुनिया में हम सभी को करना पड़ता है, भगवान सिर पे लकीरें देता है, लकीरों में रंग में भरना पड़ता है। सुरेश जू ने गेंदबाजी कर रहे हैं, स्ट्राइक रेट पर नहीं, बल्लेबाजी करने के लिए रॉबिन स्ट्राइक रेट पर गए, नॉन स्ट्राइक रेट पर गुड्डू है, गुड्डू 5 पर गिर रहे हैं और बिल्कुल हर्षल आउट हुए। 2 गेंदों में 2 चाहिए, करीबी जाना लगा है, फील्डिंग जमाउट आगे है, ओवर द विकेट की तरफ बल्ले के बीचों बीच ऑन साइड पर खेल दिया, ले लिया कैच, फील्डर के अद्भुत कैच होता बाद तालियों की गूंज है। मकरम ने शानदार कैच पकड़ा है, 1 गेंद और 2 रनों की जरूरत है, पैसा वसूल मॅच है। 1 षटक षटक 2 धावांची गरज आहे। जेवढे प्रेक्षक आहेत इथे या ठिकाणी प्रेक्षक जमलेले आहेत, तुम्हाला सामना आवडलाय, मॅच आवडली आहे, ते मला टाळ्यांचं गजर एकदा ऐकायचं, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत। तारा बात है, शिट्टा बात है, बजेंगी शिट्टी बजेंगी ताली, हो हल्ला हो गुल्ला, मैदान सर पर उठा के क्रिकेट का रहता है। आज पनवेल के ऐतिहासिक मैदान पर खेल जुनून जमने में बदल गया। 1 गेंद का खेल बचा है, 2 रनों की जरूरत है। पनवेलच्या ऐतिहासिक मैदानामध्ये आयोजक खुश आहेत, सुशांत खुश आहेत, सुशांत पवार खुश आहेत, सुशांत कामले खुश आहेत। 1 गेंद 2 रनों की जरूरत है, इसीलिए सुशांत का जाता है कर्मभूमि की दुनिया में हम सभी को करना पड़ता है, भगवान सिर पे लकीरें देता है, लकीरों में रंग हमें भरना पड़ता है, कंपल्सरी चेस है, ये नहीं भूलना है। नहीं बल्लेबाज मैदान के अंदर विकी माझाबाद तुमच्यापर्यंत पोहोचतो का, कंपल्सरी चेसिंग है। गुड्डू माझाबाद तुमच्यापर्यंत पोहोचतो का, कंपल्सरी चेसिंग। साई 11 गोलकोट कंपल्सरी चेसिंग है, ड्रेसिंग आपने की है, चेसिंग आपको करना है, बिल्कुल वो मजा आएगा। बैटिंग करने वाली टीम को चेसिंग करना है। 1 चेंडू तक शून्य है, 2 धावांची गरज है। 1 गेंद का खेल बचा है, 2 रनों की जरूरत है, पैसा वसूल मैच है। फील्डिंग देखिए खिलाड़ी फ्लाइंग से, 1 खिलाड़ी गए लिए गेंदबाजी करने के लिए, गेंदबाज सुरेश जूले 6 में 6 का मैच था, इससे अच्छा मुकाबला नहीं हो सकता है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, दर्शक भारी तादाद में है, स्ट्राइक रेट पर विकी आए हैं, दोनों तरफ हीरो बनने वाला मौका। हीरो कौन बनेगा, जीरो कौन बनेगा, नायक कौन बनेगा। आखिरी गेंद, 2 रनों की जरूरत है, ओवर द विकेट। वॉचिंग गेंद ऑन साइड की तरफ खेल दिया, खिलाड़ी है। गेंद को जब तक फील्ड किया, थ्रो किया, तब तक बल्लेबाज तेजी के साथ दौड़ लगाते हुए 2 रन मुकम्मल कर दिए। फील्डर बिल्कुल वो कैच तक ना है और बल्लेबाज ने बहुत अच्छा स्ट्रोक किया। जब तक गेंद को फील्ड किया, फील्डर ने थ्रो किया, तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों में इशारा किया, दोनों के बाद पर्याप्त समय था और 2 रन पूरे किए और इसी के साथ पपन 11 पेट इस मुकाबले के अंदर जीत गए। हार्ड लक बॉयज, हार्ड लक, साई 11 हार्ड लक, पपन 11 पेट, चला प्लीज पपन 11 पेट। हर्षल चला प्लीज, हर्षल माधावर तुमच्यापर्यंत पोहोचतो का, टॉस करने के अंदर हर्ष चिट्ट्याचा कार्यक्रम माफ करा। हर्षल जिंकलचं पुढे जाईल, हर्षल चला प्लीज, हर्षल पपन 11 कॅप्टन चला प्लीज, हर्षल माझाबाद येतोय का तुमच्यापर्यंत, हर्षल माझाबाद तुमच्यापर्यंत पोहोचतो का। हर्षल चला प्लीज, चिट्ट्यांचा कार्यक्रम आहे, जास्त वेळ घेऊ नका, वेळ असता तर एवढी पुकारणी केली गेली नसती। पंचांचं कौतुक करणार आहे, चांगली कामगिरी राहिलेली आहे पंचांची। साई 11 हार्डलक चांगलं खेळण्यात, आपण जबरदस्त खेळण्यात या स्पर्धेमध्ये छाप सोडल्यात, एका लाईनीमध्ये आता बाहेर येतात, शिस्तीचं पालन करणारा संघ आहे साई 11 गोलकोट। हारला तरी देखील पनवेलमध्ये येऊन मन जिंकलेले आहेत, साई 11 निराश व्हायचं नाहीये। राज चांगलं खेळण्यात, साई 11चा खेळ आवडले तर टाळ्यांचं गजर त्यांच्याकरता जरा व्हायला पाहिजे, जोरदार टाळ्या साई 11 करता। आता चिट्ट्यांचा कार्यक्रम झालेला आहे, नाव कोणाचं आलेलं आहे, गार्गी स्पोर्ट्स CCTV लाईव्ह, आकाश सेमीफायनल फायनल मध्ये